वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी ठाण्यातील पूर्व भागामध्ये सॅटिस प्रकल्प उभा राहत आहे। त्याचं मोठ्या प्रमाणात काम झालं असून 80% पर्यंत काम हे पूर्ण झालं आहे। मात्र सध्या उद्यापासून 26 जुलैपासून जो आहे तो या सॅटिसचं काम जोरदार सुरू होणार आहे। ते 8 दिवस वाहतुकीसाठी हा रस्ता जो आहे माझ्या मागचा तो कोपरीपूर पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूर्णतः 8 दिवस बंद राहणार आहे। त्यासाठी पाहायला गेलं तर रेल्वेने देखील आता या कामासाठी हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे महानगरपालिका असेल, या वाहतूक विभाग असेल, रेल्वे प्रशासन अशा प्रकारचं या संयुक्त त्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे। आणि वाहतूक विभागाकडून देखील इकडं आजूबाजूचा परिसर जे आहे ते वळवण्यात आलेला आहे, पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो मोठमोठे क्रेन जे आहे ते 350, 500, 750 टन जे गर्डर उचलू शकतात अशा प्रकारचे गर्डर या उचलण्यासाठी हे क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। पाहू शकतो 100 टन असे गर्डर हे सॅटिस पुलासाठी आता या ठिकाणी आणण्यात आले। आणि हा रेल्वेच्या वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागावरून हा 100 टन गर्डर जो आहे तो या ठिकाणी उद्यापासून लॉन्च केलं जाणार आहे। दुपारच्या नंतर ह्या क्रेन पूर्व आणि पश्चिम बाजूला लागणार आहे आणि याच गर्डरला घेऊन हे क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी रेल्वेच्या वरती बसवण्यात येणार आहे। त्यामुळे हा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो सॅटिसचा मार्ग आहे यावरून मोठ्या प्रमाणात बसेस जे आहेत ते जाणार आहेत। आणि याच ठिकाणी परिवहन बसेससाठी देखील ठाणे महानगरपालिकाच्या वतीने परिवहन बस स्टॉप देखील या सॅटिसवरती स्टेशनच्या बाहेर असणार आहे। जसा पश्चिमेला आहे तसाच पूर्वेला देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोंडी जी होणार होती ती आता टळली जाणार आहे। मात्र उद्या या गर्डरचं काम जे लॉन्चिंग करण्याचं काम होणार आहे त्यासाठी पाहायला गेलं तर रेल्वेकडून देखील काही मेगा ब्लॉक जे आहेत ते घेण्यात येणार आहेत। त्यामुळे 8 दिवस सतत हे काम सुरू असल्या कारणास्तव मध्यंतरी जे आहे ते रस्त्यावरती जी कामं जे आहेत ते केली जाणार आहेत। त्यामुळे पूर्व पश्चिमेला जोडणारा मार्ग जो आहे तो काही काळास्तव बंद देखील ठेवला जाणार आहे। त्यानंतर पुन्हा क्रेनच्या सहाय्याने गर्डर उचलून कामाला सुरुवात होईल। दुपार, सकाळ, संध्याकाळ या रात्रीच्या वेळेस पण त्यावेळेस जे या ठिकाणची वाहतूक बंद असणार आहे। पर्याय मार्ग जो आहे तो देण्यात आलेला आहे वाहतूक विभागाकडून। त्यामुळे उद्यापासून या गर्डर लॉन्चिंगचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा पूर्व पश्चिमेला जोडणारा जो सॅटिसचा मार्ग आहे त्याचं 80% आतापर्यंत काम पूर्ण झालं आहे। फक्त रेल्वेकडून जे आहे ते हिरवा कंदील दिल्यानंतर आता या ठिकाणी कामाला आता सुरुवात उद्यापासून होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे इंजिनियर असतील, कामगार असतील, कर्मचारी असतील हे देखील या ठिकाणी असणार आहे। पाहू शकतो लांब लचक जे कंटेनर या गर्डर उचलण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी 100 टनाचे गर्डर उचलण्यासाठी खास करून ठेवण्यात आलेले आहेत। 750, 500, 350 अशा या क्रेन या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाहू शकतो। काही गर्डरचे पार्ट्स जे आहेत ते आतापासूनच या रस्त्याच्या लगत गाड्याकडून आणण्यात आलेले आहेत आणि हेच पार्ट जे आहे ते उद्या हे बसवण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीचा पहिलाच सामना वाहनधारकांना गेल्या काही दिवसापासून करावं लागतं। त्यामुळे हा रस्ता जो आहे पूर्व पश्चिमेला जोडणारा या ठिकाणचा 8 दिवस जो तो कामानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका वाहनधारकाला बसणार आहे। त्यामुळे पर्याय मार्ग त्यांनी वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जर हे गर्डर पूर्ण लॉन्चिंग झाल्यानंतर सॅटिस प्रकल्प हा पूर्व पश्चिमेला जोडणारा जो आहे तो पूर्णतः पूर्वपदावरती येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणाचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजिंक्य कुडाळगावकरसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।